माझ्या फुटबॉल वेड्या मराठी मित्रांनो, प्रीमियर लीग, ला लिगा, बुंडेसलिगा हे सर्व शब्द आपण ऐकतो. यावर्षी हे लोक जिंकले, त्या वर्षी ते लोक जिंकले, हे सर्व ऐकतो. पण हे नक्की कसं चालतं? कधी विचार केलाय? कोण जिंकलं, कोण हरलं, हे कसं ठरतं बाबा? आज आपण अगदी सोप्या भाषेत फुटबॉल मधल्या लीग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर लीग म्हणजे काय? लीग म्हणजे अशी स्पर्धा जी संपूर्ण सीझन म्हणजे एक वर्षभर चालते. साधारणतः या वर्षीच्या जुलै महिन्यापासून पुढील वर्षीच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत. एका देशातील ठराविक टीम्स एकमेकाशी प्रत्येकी 2 मॅचेस या वर्षभरात खेळतात आणि या प्रत्येक मॅचला त्यांना पॉइंट मिळतात. सीझन संपेपर्यंत ज्याचे पॉइंट जास्त तो लीगचा विजेता ठरतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, फुटबॉल लीग मधील टीम्स बहुतेक वेळा एका ठराविक शहराचं प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ मँचेस्टर युनायटेड म्हणजे मँचेस्टर या इंग्लंड शहरातील एक क्लब टीम. FC बार्सेलोना म्हणजे स्पेन मधील बार्सेलोना या शहरातील एक फुटबॉलची क्लब टीम. काही आठवतंय? होय, IPL मधील मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्स सारखंच हे म्हणू शकता. पण फुटबॉलमध्ये लीग संपल्यानंतर पुन्हा IPL सारखे वेगळे क्वालिफायर किंवा नॉकआउट्स नसतात बरं का. सीझनच्या सर्व मॅच संपल्यानंतर जो टेबलमध्ये टॉपला आहे तो थेट लीगचा चॅम्पियन, तोच त्या लीगचा विजेता. आता आपण पॉइंट किती आणि कसे मिळतात ते पण बघू. जर कोणी मॅच जिंकली तर जिंकलेल्या टीमला 3 पॉइंट मिळतात. मॅच जर ड्रॉ झाली तर खेळलेल्या दोन्ही टीमना प्रत्येकी एक एक पॉइंट दिला जातो आणि ज्यांनी मॅच हारली आहे त्या हारलेल्या टीमला मात्र एकही पॉइंट मिळत नाही. अशा प्रकारे प्रत्येक क्लब टीम संपूर्ण वर्षभराचा सीझन हे आपले पॉइंट जमा करत जाते. हे जे जमवलेले पॉइंट आहेत ना मित्रांनो, ते मिळवून एके ठिकाणी लीग मधील सर्व टीमचे जर बघायची एक जागा कुठं आहे तर ते म्हणजे त्या लीगचं लीग टेबल. असं समजा की लीग टेबल म्हणजे संपूर्ण सीझनचा त्या लीगचा एक रिपोर्ट कार्ड आहे. कोण किती वर आहे, कोण किती खाली आहे, हे सगळं आपल्याला या एकाच यादीमधून दिसू शकतं. आता मी जसं आधी म्हणालो तसं सीझन संपल्यानंतर टेबलमध्ये जो सगळ्यात वरती आहे, जो टॉपला आहे, तो त्या वर्षीचा त्या लीगचा चॅम्पियन ठरतो. जे क्लब टीम अगदी तळात असतात ना मित्रांनो, त्यातील खालून 3 टीमला रेलिगेशनचा सामना करावा लागतो. त्या तिन्ही टीम रेलिगेट होतात. आता रेलिगेशन म्हणजे काय आणि प्रमोशन म्हणजे काय हे आपण कधीतरी एका वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. पण शेवटी एक प्रश्न उरतो मित्रांनो, जर टॉपच्या 2 टीमचे जर अगदी सेम पॉइंट असतील तर मग विजय कोणाचा? इथेच येतो खूप महत्वाचा कन्सेप्ट, ज्या कन्सेप्टचं नाव आहे गोल डिफरन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये गोल डिफरन्स म्हणजे काय आणि त्याचा जय पराजयामध्ये कसा फरक पडतो, त्याचा नक्की महत्व काय आहे हे आपण बघणार आहे. तोही व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फुटबॉल प्रेमी मराठी मित्रांसोबत. काही सजेशन असतील तर ते पण तुम्ही नक्की सांगा आणि दैनिक फुटबॉलला अशा व्हिडिओसाठी, या व्हिडिओ सिरीजसाठी फॉलो करायला विसरू नका.